सीमा कदम। इयत्ता 9वी गणित भाग 1 दोन चलातील रेषीय समीकरणे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स। दोन चलातील रेषीय समीकरणे किंवा एकसामायिक समीकरणे कशा प्रकारे सोडविली जातात हे आपण मागील भागामध्ये अभ्यासलेलं आहे। चलाचा लोप करून म्हणजेच बाय एलिमिनेशन मेथड आपण एकसामायिक समीकरणे कशी सोडवायची हे अभ्यासलेले आहे। आज आपण एकसामायिक समीकरणांवरील शाब्दिक उदाहरणे अभ्यासणार आहोत। दोन चलातील रेषीय समीकरणे किंवा एकसामायिक समीकरणे जी आहेत यांचा उपयोग दैनंदिन जीवनातील निगडित गोष्टींची किंमत काढण्यासाठी केला जातो। या ठिकाणी आपल्याला शाब्दिक उदाहरणं दिलेली असतात आणि यांचं रूपांतर एकसामायिक समीकरणामध्ये गणिती भाषेत करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत। त्यासाठी काही पायऱ्या आहेत किंवा काही टप्पे आहेत ते आपण लक्षात घेऊया। सगळ्यात पहिले एकसामायिक समीकरणांवरील शाब्दिक उदाहरणे सोडविताना लक्षात घ्यायच्या पायऱ्या। आता शाब्दिक उदाहरण आहे म्हणजे लक्षात ठेवा, शाब्दिक उदाहरण नेहमी काळजीपूर्वक वाचून समजून घ्या। शाब्दिक उदाहरणाचा अर्थ समजून घ्या, कारण या ठिकाणी दोन चलातील रेषीय समीकरणावरील जेव्हा शाब्दिक उदाहरण आपल्याला दिलेलं असते त्यावेळेला त्यामध्ये अटी असतात। त्या अटी नेमक्या कोणत्या वाक्यांमध्ये आहेत, कोणत्या विधानात आहेत ते लक्षात घेणं अत्यंत आवश्यक असतं आणि म्हणून शाब्दिक उदाहरण पुन्हा पुन्हा 2 ते 3 वेळा वाचून समजून घ्या। दुसरी पायरी आहे उदाहरणातील माहितीवरून राशींसाठी चले निश्चित करा। आता मी सांगितलं की 2 अटी दिलेल्या असणार, त्यानुसार आपल्याला चल वापरायची आहेत। दोन चलातील रेषीय समीकरणं आपल्याला तयार करायची आहेत, तर कोणत्या माहितीसाठी कोणतं चल वापरायचं आहे हे लक्षात घ्या। x आणि y ही चल आपण जेव्हा वापरतो त्यावेळेला उदाहरणार्थ ज्यावेळेला संख्याचं उदाहरण दिलेलं असेल तर संख्यांची उदाहरणं सोडविताना मोठी संख्या, लहान संख्या किंवा वयावरील उदाहरणं सोडविताना वडिलांचं वय, मुलाचं वय यासाठी नेमकं कोणतं चल वापरणार आहोत आणि कशा प्रकारे आपण तो अर्थ त्याचा घेणार आहोत यासाठी चल निश्चिती करणं अत्यंत आवश्यक असतं। चल निश्चिती झाल्यानंतर ती चले वापरून ज्या आपण अटी तयार समजून घेतलेल्या आहेत, अटी आपल्या तयार आपण केलेल्या आहेत, त्या 2 अटींवरून गणिती भाषेत ती चल वापरून ती विधानं आपल्याला लिहायची आहेत। म्हणजेच काय करायचंय तर त्या 2 अटी आपल्याला समीकरणाच्या रूपात लिहायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला 2 समीकरणं मिळवायची आहेत। बघा, अर्ध काम आपलं या ठिकाणी संपलेलं आहे। ही समीकरणं मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ही समीकरणं आपण व्यवस्थित जर योग्य प्रकारे मिळवली तर पुढचं उदाहरण आपण सहज सोडवू शकतो। पुढची पायऱ्या ज्या आहेत त्या आपल्या समीकरणं सोडविण्याच्या आहेत। त्यामुळे ही समीकरणं तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे। पुढची पायरी आहे योग्य पद्धतींचा उपयोग करून समीकरण सोडवा। समीकरण आपण सोडवणार आहोत। चलाचा लोप करून आपण समीकरणं सोडवायची आहेत। समीकरणं सोडविल्यानंतर आपल्याला या चलाच्या किमती मिळतील, म्हणजे समीकरणाच्या उकली मिळणार आहेत। उकल आपण मिळवणार आहोत। उकल मिळवल्यानंतर लक्षात घ्या, आता उकल मिळवली म्हणजे आपण x आणि y या चलाच्या किमती काढल्या। या किमती काढल्यानंतर मिळालेल्या किमती समीकरणात ठेवून पडताळा घ्या। म्हणजेच आपण जी समीकरणं तयार केलेली आहेत त्या समीकरणात त्या किमती ठेवून तुम्ही समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू बरोबर येते आहे याचा पडताळा घ्या। आणि शेवटची पायरी म्हणजेच आलेलं जे उत्तर आहे x आणि y ही आपण चल वापरलेली आहेत काही राशींसाठी आणि शाब्दिक उदाहरण आहे, त्यामुळे उदाहरणाच्या भाषेमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आणि म्हणून जसं विचारलेलं असेल त्यानुसार उत्तर लिहा।
तर या झाल्या शाब्दिक उदाहरणं सोडविताना समीकरण तयार करण्याचा महत्त्वाचा टप्पा आणि मग ही समीकरणं योग्य पद्धतीने सोडवून त्यांची उकल काढणं, आलेलं उत्तर पडताळून पाहणं आणि अशा पद्धतीने शाब्दिक उदाहरणं सोडवणं अपेक्षित आहे. आता ही शाब्दिक उदाहरणे म्हणजेच विविध प्रकारच्या शाब्दिक उदाहरणांचा उपयोग कुठे कुठे केला जातो, एकसामायिक समीकरणांचा, ते आपण बघूया. वयांशी निगडित उदाहरणे यामध्ये असतात. वडिलांचं वय, मुलाचं वय, म्हणजे यानुसार आपल्याला शाब्दिक उदाहरण दिलं जातं आणि त्यावरून वय काढणं अपेक्षित असतं, म्हणजे वयांशी निगडित उदाहरणे. त्यानंतर संख्यांशी निगडित उदाहरणे. मी आता तुम्हाला सांगितलं मोठी संख्या, लहान संख्या, एकक स्थानची संख्या, दशक स्थानची संख्या, अशा प्रकारे संख्यांशी निगडित उदाहरणे या ठिकाणी दिलेली असतात. अपूर्णांकांवर आधारित उदाहरणे असतात. अंश, छेद या स्वरूपात काही आपल्याला अटी दिल्या जातात आणि त्यावरून आपण तो अपूर्णांक काढायला सांगितला जातो. आर्थिक व्यवहारांवर आधारित उदाहरणे असतात, म्हणजेच नोटा असतील किंवा पगार असेल, पगार वाढ, अशा प्रकारे आर्थिक व्यवहारांवर आधारित उदाहरणे असतात. भौमितिक आकृत्यांच्या गुणधर्मावर आधारित उदाहरणे यामध्ये दिलेली असतात. काही गुणधर्म आहेत, चौकोनाचे गुणधर्म, त्रिकोणाचे गुणधर्म, आणि त्यावर आधारित उदाहरणे दिलेली असतात. आणि वेग, वेळ, अंतर यावर आधारित उदाहरणे यामध्ये दिलेली असतात. तर ही उदाहरणं कशा प्रकारे सोडविली जातात ते आता आपण बघणार आहोत. पहिल्या उदाहरणाकडे आपण येऊ. उदाहरण पहिले, वाचन महत्वाचं आहे. उदाहरण वाचताना लक्षात घ्या कुठे आपल्याला अटी दिसतायत त्या लक्षात घ्या. यासाठी उदाहरण नीट वाचणं, व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. बघा, एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. नोटांची एकूण किंमत 350 रुपये आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत? आता आपण उदाहरणाकडे पुन्हा एकदा बघूया. बघा, 5 रुपयांच्या आणि 10 रुपयांच्या नोटा आहेत. आपल्याला या नोटा किती आहेत तर त्यांची संख्या काढायची आहे. आता अटी कुठे कुठे आहेत बघूया आपण. बघा, नोटांची एकूण किंमत 350 रुपये आहे. तर 5 रुपयांच्या 10 रुपयांच्याच नोटा त्या पाकिटात आहेत. पहिली अट बघा आपल्याला मिळाली, नोटांची एकूण किंमत 350 रुपये आहे. ही झाली पहिली अट आपली. ओके. आता दुसऱ्या अटीकडे येऊया. बघूया कुठे दुसरी अट आहे. बघा, 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे. ही झाली दुसरी अट. मिळाली 2 विधानं. म्हणजेच या 2 विधानांचं आपल्याला रूपांतर समीकरणात करायचं आहे. कळलं? आता शाब्दिक उदाहरण वाचलं आपण, अटी समजून घेतल्या. पुढची पायरी, चल वापरायची आहेत. अज्ञात राशींसाठी आपल्याला चल वापरायची आहेत. उदाहरणातील माहितीवरून चल ठरवायची आहेत. आता 5 रुपयाच्या व 10 रुपयांच्या नोटा आहेत. म्हणजेच 5 रुपयांच्या नोटा आपण x मानू, 5 रुपयांच्या नोटांची संख्या x मानू आणि 10 रुपयांच्या नोटांची संख्या काय मानायची आहे? y मानू. मिळालं इथे आपल्याला. तर x आणि y आपण ठरवलं. 5 रुपयांच्या नोटांची संख्या x, 10 रुपयांच्या नोटांची संख्या y. झालं? आता पुढचं आता बघायचंय. पहिलं आपण काय म्हटलंय बघा, 5 रुपयांच्या नोटांची संख्या x. समजा माझ्याकडे 5 रुपयाच्या 2 नोटा आहेत. बरोबर? म्हणजेच माझ्याकडे किती रुपये आहेत?
2 नोटा म्हणजे 10 रुपये. 10 रुपयांच्या माझ्याकडे 3 नोटा आहेत. म्हणजे किती रुपये आहेत माझ्याकडे? 30 रुपये. म्हणजेच माझ्या पाकिटात एकूण किती रुपये आहेत? 40 रुपये. लक्षात घ्या इथे बघा. 5 रुपयांच्या 2 नोटा म्हणजे माझ्याकडे 10 रुपये. 10 रुपयांच्या 3 नोटा म्हणजे 30 रुपये. एकूण पाकिटात 40 रुपये. काय म्हटलंय? नोटांची एकूण किंमत 350 रुपये. म्हणजे एकूण 350 सगळे पाकिटात माझ्याकडे आहे. मग 5 रुपयांच्या 2 नोटा असतील तर 10 रुपये होत आहेत. मग माझ्याकडे किती नोटा आहेत? X नोटा आहेत. म्हणजेच 5 रुपयांच्या नोटांची किंमत किती झाली? रुपये 5x. बरोबर? गुणाकार केला की नाही आपण? त्याचबरोबर 10 रुपयांच्या नोटांची किंमत किती होईल? 10y. ओके? आता पहिल्या अटीवरून नोटांची एकूण किंमत 350. आपण इथे काय केलं? एकूण 40 रुपये म्हणजे 10 अधिक 30. इथे आता ही विजातीय पद आहेत, अनलाईक टर्म्स आहेत. मग आपण काय लिहिणार आहोत? पहिल्या अटीनुसार 5x अधिक 10y बरोबर 350. हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं. लक्षात? आता दुसऱ्या अटीकडे येऊया. दुसरी अट काय सांगितली आहे बघा. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 आहे. आता 5 रुपयांच्या नोटांची संख्या किती आहे? x. बरोबर? 10 रुपयांच्या नोटांची संख्या y, त्याच्या दुपटीपेक्षा. म्हणजेच x बरोबर 2y 10 ने कमी वजा 10. 10 ने कमी आहे दुपटीपेक्षा, म्हणून x बरोबर 2y वजा 10. आता आपण चल सगळी एका बाजूला घेऊया आणि स्थिर संख्या एका बाजूला ठेवू. आणि म्हणून आपल्याला मिळालं x वजा 2y बरोबर ऋण 10. हे आपल्याला मिळालं समीकरण क्रमांक 2. मिळाली? आता समीकरण 1 आणि 2 मिळाल्यानंतर आता आपण समीकरण सोडवणार आहोत चलाचा लोप करून. समीकरणांचं निरीक्षण करा. बघा, पहिल्या समीकरण x चा सहगुणक 5x, इथे 1, इथे 10y, इथे 2y. पण या ठिकाणी y हा सहगुणक बघा विरुद्ध संख्या आहे. मग आपण जर दुसऱ्या समीकरणाला 5 ने गुणलं तर आपल्याला ऋण 10y मिळतील. म्हणून समीकरण 2 ला 5 ने गुणून काय मिळालं आपल्याला? 5x वजा 10y बरोबर ऋण 50. समीकरण क्रमांक 3. आता समीकरण 1 आणि 3 चा निरीक्षण करा. आपण 10y चा लोप करू शकतो. म्हणून समीकरण 1 आणि समीकरण 3 यांची बेरीज करायची आहे आपल्याला. काय करायचे? समीकरण 1 आणि 3 यांची बेरीज करून. मग आता आपण बेरीज करण्यासाठी मांडूया पहिलं समीकरण, दुसरं समीकरण आणि यांची बेरीज. बेरीज करताना चिन्ह बदलायची आवश्यकता नाही. ऋण 10y धन 10y याचा लोप होणार. 5x अधिक 5x 10x. 350 वजा 50 म्हणजे 300. 10x बरोबर 300 म्हणून x बरोबर 300/10 झालं. आता आपण किंमत काढणार आहोत. x बरोबर 300/10. या ठिकाणी या शून्याला हे शून्य गेलं म्हणजेच आपल्याला मिळालं x बरोबर 30. आता ही आलेली किंमत एका समीकरणात घालून आपण y ची किंमत काढूया. x बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये घालून एक समीकरण लिहून घ्या. 5x अधिक 10y बरोबर 350. x ची किंमत 30 म्हणजेच 5 गुणिले 30 अधिक 10y बरोबर 350. 5 त्रिक 15, 150 अधिक 10y बरोबर 350. 10y बरोबर 350 वजा 150. 10y बरोबर 200 आणि म्हणून y बरोबर 200/10. पुन्हा या शून्याला शून्य गेलं म्हणजेच किती आले? y बरोबर आपले आले 20. x ची किंमत मिळाली 30 आणि y ची किंमत मिळाली
20. इथे घालून बघा 30. पहिल्या समीकरणामध्ये 30 गुणिले 5 म्हणजे किती आले 150 अधिक 10 गुणिले 20 किती आले 100. बरोबर 10 गुणिले 20 म्हणजे 200 आले. 200 गुणिले 150 बरोबर 350 आलं बाजू बरोबर दोन्ही म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली आहे म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे. आता आपल्याला उदाहरणाच्या भाषेत उत्तर लिहायचं आहे. आपल्याला विचारलंय 5 रुपयांच्या आणि 10 रुपयांच्या किती नोटा आहेत. मग एक्स ही 5 रुपयाची नोट म्हणून 5 रुपयांच्या नोटांची संख्या 30 आणि 10 रुपयांच्या नोटांची संख्या 20. तर अशा प्रकारे शब्दामध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. ओके, पुढचं उदाहरण बघूया. एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे. तर प्राणी संग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा. आता दोन अटी ठरवा कुठे आहेत. पहिले एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. हे झालं आपलं पहिली अट. आता बघा सिंह आणि मोर थोडंसं विचार करा. एकूण संख्या 50. पुढचं वाचा. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140. हे आपलं आहे दुसरी अट. बरोबर म्हणजेच आपल्याला दोन अटी मिळालेल्या कळल्यात. कुठे आहे ती. पहिली अट आहे सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 150 आणि दुसरी अट त्यांच्या दोघांच्याही पायांच्या एकूण संख्या 140. आता इथे पायांची संख्या दिली आहे आणि इथे एकूण संख्या दिली आहे. लक्षात घ्या प्रत्येकाला एक डोकं पण पायांची संख्या दिली आहे. सिंह हा प्राणी आहे किती पाय आहेत 4 आणि मोर हा पक्षी आहे 2 पाय. आलं लक्षात. आता आपण चल ठरवूया. सिंहांची संख्या x मानू आणि मोरांची संख्या y मानू. झालं. आता पहिल्या अटीनुसार सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. बरोबर म्हणजेच काय लिहिणार आपण x अधिक y बरोबर 50. हे मिळालं समीकरण क्रमांक 1. आता सिंहाला 4 पाय आणि मोराला 2 पाय असतात. बरोबर आणि म्हणून दुसऱ्या अटीनुसार काय मिळणार आहे आपल्याला. सिंह म्हणजे काय आहे x. मग त्याचे पाय काय होणार 4x. तर मोर आहे y म्हणून त्यांचे पाय होणार 2y. बरोबर आणि दुसऱ्या अटीनुसार 4x अधिक 2y बरोबर 140 मिळालं. हे झालं समीकरण क्रमांक 2. आता समीकरण 1 ला 2 ने गुणून आपण y चल समान करून घेऊ. 2x अधिक 2y बरोबर 100. हे मिळालं समीकरण क्रमांक 3. आता समीकरण 2 आणि 3 चा विचार करा. y चल समान आहे पण चिन्ह समान आहेत मग आपल्याला वजाबाकी करावी लागेल. मग आपण काय करणार समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. मग 2 मधून म्हटलंय म्हणजे 2 समीकरण पहिले लिहा. 4x अधिक 2y बरोबर 140 वजा 2x अधिक 2y बरोबर 100. वजाबाकी करताना आपण काय करतो चिन्ह बदलतो. त्यामुळे हे होईल धनचं ऋण हे पण ऋण आणि या ठिकाणी हे पण ऋण. धन 2y ऋण 2y गेले. 4x वजा 2x 2x आणि 140 वजा 100 म्हणजेच 40. 2x बरोबर 40 म्हणून x बरोबर 40/2 म्हणून x बरोबर किती आलं 20 मिळालं. आता x ची किंमत मिळाली. ही किंमत आपण एका समीकरणात टाकू आणि y ची किंमत काढू. x बरोबर 20 ही किंमत समीकरण 1 मध्ये घालून पहिलं समीकरण लिहून घेऊ. x अधिक y बरोबर 50. x ची किंमत आहे 20. 20 अधिक y बरोबर 50 म्हणून y बरोबर 50 वजा 20 म्हणून y बरोबर 30.
म्हणजेच आपल्याला मिळालं x बरोबर 20 आणि y बरोबर 30. बघा x अधिक y बरोबर 50. सिंह आणि मोर. 20 अधिक 30 50 मिळतंय. येस. म्हणून सिंहाची संख्या 20 आणि मोरांची संख्या 30. बघा आता त्यांच्या पायांची संख्या किती आहे? 140. सिंहाला 4 पाय म्हणजेच 20 चोक 80 बरोबर. आणि मोरांची संख्या 30. 30 दुने 60 बरोबर. 2 पाय आणि 8 अधिक 6 14 आले 140 पाय. म्हणजेच आपण जे उत्तर काढलेलं आहे ते नंतर शेवटी सुद्धा त्या विधानावरून आपण त्याचा पडताळा घेऊ शकतो. ओके.